नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 24 एप्रिल ते 30 एप्रिल आपण जागतिक म्हणजे वर्ल्ड इम्युनायझेशन वीक साजरा करत आहोत. जेव्हा आपण अशा प्रकारचा जागतिक स्तरावर एखादा आठवडा साजरा करत आहोत तेव्हा त्याच्या पाठीमागची थीम फार महत्त्वाची असते. यावर्षीची थीम आहे वॅक्सिन्स ब्रिंग्स यू क्लोजर. तर हे वॅक्सिन जे आहे ते कशाच्या जवळ आणणार आहे, तर मला वाटतं WHOचा पण या पाठीमागचा उद्देश असा असेल की वॅक्सिन्स तुम्हाला आयुष्याच्या जवळ आणणार आहे. आता आपण सध्या ते अनुभवतो आहोत की आपण कुठेतरी आयुष्यापासून दूर जातोय का, अशी जेव्हा भीती प्रत्येकाच्या मनात आहे तेव्हा हे वॅक्सिन्स तुम्हाला या आयुष्याच्या खूप जवळ आणणार आहेत. वॅक्सिन्स तुम्हाला आपल्या आप्तजनांच्या जवळ आणणार आहेत. जे आता सध्या आपण परिचितांच्या, आप्तजनांच्या, मित्रांपासून जे दूर राहत आहोत ते तुम्हाला कुठेतरी संपवून तुम्हाला त्यांच्या जवळ आणणार आहेत. मुलांना शिक्षणाच्या जवळ आणणार आहेत. तर अशा प्रकारचा एक खूप मोठा व्यापक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून यावर्षीची ही थीम WHOने मला वाटतं ठरवलेली आहे. मंडळी, आपण सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर वॅक्सिन्स म्हणलं की सध्या कोरोनाच्या संदर्भात असणाऱ्या वॅक्सिन्स विषयीच विचार करतोय. परंतु जेव्हा एका एवढ्या मोठ्या पातळीवर आपण आठवडा साजरा करत आहोत तेव्हा या पाठीमागे जे आपण रेग्युलर वॅक्सिन्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ज्या पोलिओ वगैरे सारखे असाध्य आजार आहेत जे आपण लहान मुलांना त्याच्या संदर्भामध्ये वॅक्सिन्स देतो, तो प्रामुख्याने विचार आजच्या कार्यक्रमातून आपल्याला करून घ्यायचा आहे. आपण असं म्हटलं तर लक्षात येतं की जवळपास 5 मुलांच्या पाठीमागे एक मुलगा सध्या इम्युनायझेशनचा बळी पडत आहे. म्हणजे 1.5 मिलियन्स मुलं हे आजही वॅक्सिन्सच्या अभावी कुठेतरी मृत्युमुखी पडत आहेत. ही जर संख्या असेल तर या वॅक्सिन्सचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व किती मोठं आहे हे आपल्या लक्षात येतं. आपण असं म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन कशापासून, तर अशा असाध्य आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर वॅक्सिन फार महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे त्याचं शेड्यूल, त्याचं योग्य प्रकारे नियोजन, त्याचं ते घेतलंय की नाही, या सगळ्याविषयी सविस्तर जी माहिती आहे ती आजच्या कार्यक्रमात आपल्याला करून घ्यायची आहे मंडळी. त्यामुळे आजचा कार्यक्रमाचा विषय काय आहे तर बघा, आजचा आपला विषय आहे लहान बाळांचे लसीकरण. आपण हा जो आठवडा लहान बाळांचे लसीकरण या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती करून घेणार आहोत. तर आजच्या दिवसासंदर्भातही सांगणं महत्त्वाचं वाटतं. आज आहे जागतिक नृत्य दिवस. जेव्हा नृत्य म्हणजे आनंदाचं प्रतीक असं आपण म्हणतो तेव्हा हा आनंद नृत्याच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला भरभरून घ्यायचा असतो तेव्हा अशा प्रकारच्या असाध्य आजारांपासून आपल्याला दूर राहणं आवश्यक आहे मंडळी. त्यामुळे लसीकरण फार महत्त्वाची भूमिका बजावतं. तर चला, आजच्या जागतिक नृत्य दिनाच्या निमित्तानेही आणि एकूणच हा जो जागतिक आपण आठवडा साजरा करत आहोत इम्युनायझेशनचा, त्या संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रमातून माहिती घेऊयात. यावर माहिती देण्यासाठी ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांचा परिचय करून देते. त्या आहेत डॉक्टर सुजाता लवंगारे. यांनी MBBS केलेलं आहे सेट GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटलमधनं. MD केलेलं आहे प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या विषयावर सायन हॉस्पिटलमधनं आणि डिप्लोमा इन पब्लिक हेल्थमध्ये त्यांनी केलेलं आहे. 17 वर्षांचा मॅडमचा या विषयातला अनुभव आहे. अंडर 5 क्लिनिक म्हणजे 5 वर्षापेक्षा खालच्या मुलांसाठीचं जे हॉस्पिटलमध्ये एक विभाग आहे त्या मॅनेज करतात KEM हॉस्पिटलमध्ये. आणि लहान मुलांचं पोषण आणि संगोपन या विषयावर त्या वर्कशॉप पण घेतात आणि त्याच्याविषयी ट्रेनिंग सुद्धा देतात. कोविड जम्बो सेंटरमध्ये त्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं आजच्या या महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये असंख्य जे मनातले प्रश्न आहेत त्यांना उत्तर मिळवून घेणार आहोत. तेव्हा तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते घेऊन आम्हाला या फोन नंबरच्या माध्यमातून संपर्क साधा. आमचे फोन नंबर असे आहेत 24908050, 24988050 हे आमचे नंबर आहेत आणि 022 हा STD कोड आहे. मोबाईल धारकांनी देखील या कोडचा वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. मॅम, तुमचं सखीच्या मंचावर मनापासून स्वागत करते. खूप महत्त्वाचा आठवडा आहे. म्हणजे आज आपण ज्या सगळ्या पार्श्वभूमीवर जगत आहोत एका पॅन्डेमिकच्या, त्याच्यामध्ये लसीकरण हा प्रामुख्याने समोर आलेला विषय. कारण आतापर्यंत आम्हाला फक्त लहान मुलांना हे लसीकरण, त्याचं चार्ट, त्याचं एक टाइम टेबल एवढ्यापुरतं हे मर्यादित माहिती होतं किंवा तेवढं गांभीर्याने आम्ही या गोष्टीकडे बघत नव्हतो. आज दृष्टिकोनच बदलला आहे नाही का लसीकरण या विषयाकडे बघण्याचा. काय सांगाल मॅडम? सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे की हा जो आठवडा आपण साजरा करत आहोत त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, कधी सुरुवात झाली, त्याविषयी काय सांगता येईल? तुमचं अगदी बरोबर आहे. सध्या कोरोना पॅन्डेमिक चालू आहे आणि सगळ्यांच्या मुखावर म्हणजे जिभेवर वॅक्सिनेशन, लसीकरण हा शब्द अगदी रुळलेला आहे. अँटीबॉडीज हे असे वेगवेगळे शब्द रुळलेले आहेत. म्हणजे लसीकरणाचं गांभीर्य खरंच खूप आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि तुम्ही जसं आधी सांगितलं की आपण आयुष्याच्या जवळ येतो, म्हणजे हे जे ब्रीदवाक्य आहे वॅक्सिन्स ब्रिंग अस क्लोजर, आणि खरंच त्याचा दुसरा अर्थ असा होतो की आपण
जसं वॅक्सिन्स आपल्याला जवळ आणतात म्हणजे काय की आता जसं जसं जग जवळ येतं तेव्हा आपण ट्रॅव्हल करतो, प्रवास करतो, ह्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये जातो. पण आपण जर वॅक्सिन्स घेतले, लस घेतली, तर आपल्याला दुसऱ्या देशातले जे आजार आहेत ते होणार नाहीत आपण भारतामध्ये परत आलो तर, किंवा आपण आपले आजार जे भारतामधले आहेत ते दुसऱ्या देशात घेऊन जाणार नाही आणि आपण स्वस्थ राहतो आणि तिकडची ही जी जे लोक आहेत तेही स्वस्थ आणि सुरक्षित राहतात. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की हा आठवडा कधीपासून साजरा करत आहोत, तर खरं सांगायचं तर हा आठवडा 2012 पासून साजरा करण्याची सुरुवात झाली. पण त्याचा अर्थ असा नाही की आधी काहीच होत नव्हतं. म्हणजे काही काही देशांमध्ये म्हणजे प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या दिवशी हा आठवडा वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती कार्यक्रम करून असा साजरा केला जायचा. नंतर जागतिक आरोग्य केंद्राने ठरवलं म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन की का नाही आपण एक दिवसच ठरवूया किंवा एक आठवडा ठरवूया. तर त्या निसंगाने त्यांची जी मीटिंग झाली, जे सगळे डिग्निटरीज आहेत त्याचे मान्यवर आहेत त्यांची मीटिंग झाली आणि 2012 पासून म्हणजे 24 ते 30 एप्रिल हा आठवडा साजरा करण्यात सुरुवात झाली आणि आता हे 9वं वर्ष आहे. प्रत्येक वर्षाची वेगळी थीम असते आणि या वर्षाची थीम आहे म्हणजे ब्रीदवाक्य आहे वॅक्सिन्स ब्रिंग अस क्लोजर. तर हा इतिहास आणि लसीकरणाचा इतिहास म्हणजे ह्याच्याही अतिशय पूर्वीपासून आहे. म्हणजे काही लिटरेचर आहे, आफ्रिकन लिटरेचर आहे म्हणा की दुसऱ्या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजचं जे लिटरेचर आहे त्यामध्ये लसीकरण हे फार पूर्वीपासून चालू झालेलं आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याचं गांभीर्य समजत गेलं आणि नंतर त्याची रचना करण्यात आली. बरोबर आहे मॅडम. आता आपण जे बोलतोय ना की सध्या खूप जागृती झाली आहे, म्हणजे अनेकांना हा विषय माहिती नव्हता, आता तो नव्याने उलगडू लागलेला आहे की अशा पद्धतीने वॅक्सिन्स तयार होतात. म्हणजे आता ती प्रोसेस सुद्धा हळूहळू लोकांना कळू लागलेली आहे की कशा पद्धतीने कुठे वॅक्सिन्स तयार होतात, त्याच्यासाठी सायंटिस्ट किंवा ह्या सगळ्या मेडिकल फील्डमधल्या लोकांची काय मेहनत असते. एकंदरीत सोशल मीडियामधनं किंवा इतर माध्यमातून जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते त्या अनुषंगाने नेमकं हे वॅक्सिन म्हणजे काय, म्हणजे त्याला कसं तुम्ही त्याला थोडंसं स्पष्ट करून सांगता येईल का की कशाला वॅक्सिन म्हणायचं, वॅक्सिन म्हणजे काय? तुम्ही सांगितल्याप्रमाणे अतिशय बरोबर आहे. आपलं सोशल मीडिया आणि आपलं दूरदर्शन हे इतकं प्रभावी माध्यम आहे की त्यातून आपण म्हणजे सगळ्यांना म्हणजे ज्या माता आहेत, पॅरेंट्स आहेत आणि जे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत आपण ही आता माहिती पोहोचवतोय आणि खरंच मला याचा आनंद पण वाटतोय. आणि नेमकं या पॅन्डेमिकच्या वेळी आपण जितकी माहिती देऊ तितकं चांगलं. तर तुम्ही मला असं विचारलं नेमकं की लसीकरण म्हणजे काय असं तुमचा प्रश्न आहे. पण त्याच्या आधी मला एक सांगायचं होतं की थोडीशी पार्श्वभूमी सांगते की लसीकरण हे म्हणजे साधारण सुरुवात जी झाली ऍक्च्युअल लसीकरणाची म्हणजे वॅक्सिनेशन हा जो शब्द आहे तो आपले जे सायंटिस्ट आहेत एडवर्ड जेनर म्हणजे स्मॉल पॉक्स जो आजार होता तर ती देवीची लस त्यांनी निर्माण केली आणि त्यानुसार ती सुरुवात झाली. म्हणजे ही जी लस आहे त्यानुसार तो शब्द त्यांनी फॉर्म केलेला आहे वॅक्सिनेशन. आणि त्यानुसार ती लस दिली गेली आणि त्याचं उच्चाटन झालं पूर्णपणे 1977 साली. पूर्ण जगामधून उच्चाटन झालं. तरी सुद्धा म्हणजे आपण म्हणतो सेक्युरिटी पर्पज किंवा सुरक्षिततेसाठी की पुढे काही धोका उद्भवू नये किंवा काही अफवा येतात की देवी इथे आली आहे, हा प्रकोप झालाय किंवा काही असे रुमर्स येतात. त्यामुळे आपलं जागतिक आरोग्य केंद्र नेहमी सतर्क असतं आणि पुढे काही धोका उद्भवू नये म्हणून ही लस अजूनही जपून ठेवलेली आहे त्यांच्या सेंटर्समध्ये. तर हे एक महत्वाचं आहे. आणि लुईस पॅस्चर म्हणजे हे वेगवेगळे लशी ज्या निर्माण झाल्या या शास्त्रज्ञांनी, जरी पॅस्चरायझेशन जे दुधाचं केलं जातं लुईस पॅस्चर तुम्ही ऐकलंच असेल, सर्वांना माहितीच असेल. तर त्यांनी 1883 साली ARV लस म्हणजे रेबीज वॅक्सिन अँटी म्हणजे हे काही लस आहेत ना मुलांसाठी आहेत तसे ॲडल्टसाठी पण असतात आणि ARV लस ही सगळ्यांसाठी म्हणजे ज्यांना कुत्रा चावतो त्यांना ही लस द्यावी लागते, अँटी रेबीज वॅक्सिन म्हणतात. तर असे कॉलेरा लस, मग घटसर्पट ऑक्साईड, टप्प्याटप्प्याने काही वर्षाने काही लशी आल्या. मग पोलिओ लस आपल्या 1950 साली सॅल्क आणि सॅबिन हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी मुखावाटे आणि इंजेक्शन वाटे अशा 2 लशी तयार केल्या ज्या आत्ताही चालू आहेत आणि आपण त्याचा उपयोग करतो शेड्यूलमध्ये. तर हे थोडं पार्श्वभूमी सांगितलं. तर लस म्हणजे नेमकी काय, म्हणजे आता पावसाळा येतो म्हणा, पावसाळा आला तर आपण काय करतो, पावसाळा आला की आपण आपली तयारी करायला सुरुवात करतो. म्हणजे छत्री काढून ठेवतो, रेनकोट काढतो, गमबूट काढतो की बाबा जेव्हा प्रवास करताना काय होणार आहे की आपल्याजवळ आपली छत्री असेल, अचानक पावसाची सर आली तर आपण आपली छत्री उघडून
चालू शकतो आणि आपण स्वतःची सुरक्षा करू शकतो. त्याचा अर्थ असा की लस दिल्यावर त्या शरीरामध्ये आजाराविरुद्ध द्रव्य किंवा अँटीबॉडीज तयार होतात आणि हे जे लस दिल्यानंतर जे साधारण ही लस कशी तयार केली जाते तर त्या जंतूंपासूनच तयार केली जाते. म्हणजे आता पोलिओची लस असेल तर पोलिओचे जे विषाणू आहेत त्यांनाच अर्धमेले करून किंवा सौम्य आणि शांत करून ते आपल्या शरीरात सोडले जातात. म्हणजे रोग असा होत नाही, पण रोग झाला तर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती म्हणजे ते सैनिकाप्रमाणे प्रबळ होतात आणि लढाई करायला तयार असतात. म्हणजे पुढे तो आजार झाला, असं नाही की आजार होत नाही, झाला किंवा होतच नाही, पण झाला तर तो सौम्य पद्धतीने होतो, इतक्या म्हणजे रौद्र पद्धतीने फोफावत नाही. बरोबर आहे. आणि पुढे जे त्याचे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात ते पण होणार नाही. बरोबर. आपल्याला श्रीकृष्ण पाडगावकर अंबरनाथवरनं प्रश्न विचारतायत, त्यांचा प्रश्न घेऊयात. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की मागच्या वर्षी मार्चमध्ये जेव्हा कोरोना आला होता तर तेव्हा असं वृत्तपत्रामध्ये ऐकायला मिळालं होतं की वाचायला मिळालं होतं की BCG वॅक्सिन ज्यांनी घेतली आहेत तर त्या लोकांना किंवा त्या व्यक्तींना कोरोना होण्याचं प्रमाण कमी प्रमाणात आढळतं. तर या बाबतीत कितपत तथ्य आहे? दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण लहान मुलांना वॅक्सिन्स देतो तर त्या वॅक्सिन्समध्ये विशेषतः जी MMR सारखी जी वॅक्सिन्स आहेत ही वॅक्सिन्स ही बाहेर खाजगी रुग्णालयामध्ये घेणं आणि शासकीय रुग्णालयामध्ये घेणं याच्यामध्ये काही फरक असतो का? कारण बऱ्याच वेळेला कोल्ड चेन तेवढी मेंटेन केली जात नाही. तर या बाबतीत आपलं म्हणणं काय आहे? नक्कीच श्रीकृष्णजी, आपल्या दोन्ही प्रश्नांना उत्तर मिळेल. त्यांचा पहिला प्रश्न जो होता की BCG वॅक्सिन ज्यांनी घेतलंय त्यांना कोरोना होण्याची शक्यता कमी आहे असं वाटतं, काय म्हणणं आहे मॅम यावर? तर BCG वॅक्सिन जी लस आहे ती कोणत्या रोगासाठी असते तर आपल्या क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आता ट्युबरक्युलोसिस हा रोग आहे तो एअरबॉर्न आहे, म्हणजे त्याचं ट्रान्समिशन वायू वाटे होतं. जे व्हायरसेस आहेत हवेवाटे होतात, म्हणजे त्याने रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स जे म्हणजे क्षयरोग हा एक प्रकारचा रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे. तर तसंच कोरोना व्हायरस पण कसा होतो, शिंकल्यावर होतो, वायू वाटे होतो. आपण म्हणजे हवेत जे विषाणू जातात ते म्हणूनच आपण मास्क घालतो ना की दुसऱ्यापासून आपल्याला ते होऊ नये. तर साधारण त्यांचं जे रूट ऑफ ट्रान्समिशन आहे ते सारखे आहे दोन्ही म्हणजे आजारांचे, ट्युबरक्युलोसिस आणि कोरोना व्हायरस. म्हणून ज्यांनी BCG आधी घेतली आहे, ही लस घेतली आहे, त्यांना मुळताच ह्या वायू वाटे होणारे जे व्हायरसेस आहेत यांना मुळताच शरीरामध्ये एक अशी प्रतिकार शक्ती बऱ्यापैकी निर्माण झालेली असते, जी साधारण ज्या मुलांना BCG वॅक्सिन घेतलं नाही त्यांच्यामध्ये ती नसते. त्यामुळे त्यांना एक प्रकारचा फायदाच होतो आणि त्यांच्यामध्ये ती शक्ती आधीपासून असते आणि त्याचा फायदा नक्की होतो, कारण 80 ते 90% त्याचा नक्की फायदा होतो. अगदी अगदी. आणि असं म्हणतातच ना की जितके कमी तुम्ही वॅक्सिन्स घेतलेले आहेत तेवढे तुम्ही आजारांच्या खूप जवळ गेलेला आहात. हा, अगदी बरोबर. WHO म्हणतोच. म्हणूनच ते आजचं हे आठवड्याचं ते ब्रीदवाक्यच आहे की जे आपल्या रुटीन शेड्यूलमध्ये जे म्हणजे आपलं नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल आहे त्याच्यामध्ये जे वॅक्सिन्स आहेत जन्मापासूनचे, म्हणजे मी तर म्हणेल लसीकरण खरं म्हणजे आईपासून सुरुवात होतं, मातेपासून सुरुवात होतं. म्हणून जसं 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, स्तनपान आणि दुसरी गोष्ट लसीकरण. तर हे जे आहे तर ते त्यामुळेच आपण आयुष्याच्या जवळ होतो, त्याचाच हे ब्रीदवाक्य आपण ठरवलेलं आहे. बरोबर. त्यांचा दुसरा प्रश्न होता की MMR वॅक्सिन जे आहे ते शासकीय रुग्णालयात घेतलेलं चांगलं का प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये घेतलेलं चांगलं? बरं, MMR वॅक्सिन जे आहे त्याला कोल्ड चेन म्हणजे जी शीतसाखळी असते ती बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित मेंटेन करावी लागते. कारण म्हटलं हे जे मिझल्स म्हणजे गोवर जो आजार आहे त्याचे कॉम्प्लिकेशन्स भरपूर असतात. जरी तो आजार 2-3 दिवस राहतो, साधा ताप येतो म्हणा, पुरळ येते, म्हणून आपल्याला वाटतं काय हा आजार झालेला म्हणजे ठीक आहे, पण नाही, ह्याचे म्हणजे कॉम्प्लिकेशन्स पुढे दिसून येतात. साधारण कधी कधी 7-8 वर्षानंतरही दिसून येतात आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे न्यूमोनिया होणं, त्याचा एक भयंकर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे SSP म्हणजे एन्केफेलायटिस म्हणजे आकडी येणं. बरं, हे आणि मग साधारण कुपोषण हा पण त्याचा एक परिणाम असतो ज्या म्हणजे गोवर ज्या मुलांनी लस घेतली नाही ती. तर म्हणूनच शासकीय रुग्णालयाचा एक फायदा असतो की ही लस म्हणजे मोफत मिळते, ही फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे शीतसाखळी, त्यात व्यवस्थित
मेंटेन केलेली असते. तिसरी गोष्ट, जे नर्सेस आणि डॉक्टर्स किंवा हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, अंगणवाडी सेविका म्हणा, ANM म्हणा, आशा वर्कर्स म्हणा, जे कोणी हे वॅक्सिन देणार असेल ते ट्रेंड असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ते निष्णात असतात. त्यांना वारंवार रिफ्रेशर ट्रेनिंग दिलेलं जातं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, जिथे हे वॅक्सिन स्टोअर केलं जातं तिथे व्यवस्थित टेम्परेचर घेतलं जातं. म्हणजे एक सुरुवातीला मॉर्निंगला, एक रात्री, आणि त्याची नोंदवही असते. आणि म्हणजे आम्ही जेव्हा ओपीडीत असतो, म्हणजे आम्ही स्वतः बघतो की ते डीप फ्रीझर किंवा ILR आहे तिथे अक्षरशः लॉक करून ठेवलेलं असतं, टेम्परेचर रेकॉर्ड असतं. आणि मी पण जेव्हा ओपीडीत जाते तेव्हा आम्हाला तिकडे सही करावी लागते प्रत्येक रेकॉर्डिंगची. म्हणजे सगळेजण, म्हणजे ते होतंय की नाही हे पण चेक केलं जातं. म्हणजे इतकं प्रमाणात तिथे काळजी घेतली जाते आणि त्याचं खरंच गांभीर्य आहे म्हणून तिची काळजी घेतली जाते. तर मी असं म्हणत नाही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये घेऊ नये, पण शासकीय रुग्णालयात घेतलं की तिथे तुम्हाला म्हणजे कसं असतं माहितीये, अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची म्हणजे की कधी कधी ना आपण वॅक्सिन घेतो आणि त्याचबरोबर दुसरं काहीतरी झालेलं असतं जे वॅक्सिन घेतल्यावर योगायोगाने त्याच वेळी होतं. म्हणून आपल्याला वाटतं अरे हे वॅक्सिनमुळे झालंय का, बरोबर की नाही, असं होतं बऱ्याच वेळा आणि गैरसमज निर्माण होतात. पण शासकीय रुग्णालयात काय होतं, असं जेव्हा वाटतं ना ती बॅच पूर्णपणे बंद करतात. म्हणजे काही असू दे, वॅक्सिनमुळे बहुतेक होत नाही, पण झालं किंवा नाही झालं माहिती नाही, म्हणजे ही लगेच खबरदारी घेतली जाते. म्हणजे दुसऱ्या मुलांना कोणाला मिळू नये ते बघतात आणि दुसरी बॅच आणतात. म्हणजे ही सगळी काळजी ही शासकीय रुग्णालयात काटेकोरपणे घेतली जाते. म्हणून आमचं मत असं आहे की शासकीय रुग्णालयात तुम्ही प्रेफर करा, केव्हाही चांगलं आहे, सुरक्षित आहे. कारण लसीकरण हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे मंडळी, आणि सध्या आपण ते अनुभवतोच आहोत. लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात अशीच माहिती घेणार आहोत, परंतु इथे थांबते छोट्याशा विश्रांतीसाठी. सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. लहान मुलांचं वॅक्सिनेशन किती महत्त्वाचं आहे, किती गांभीर्याने घेतलं गेलं पाहिजे या विषयावर आज आपण सविस्तर बोलतोय. डॉक्टर सुजाता लवंगारे मॅम आपल्याला यावर माहिती देत आहेत. आपल्याला फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. हॅलो, सुभाष चेके बोलतायत नाशिकवरनं. बोला, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझ्या मिसेसची डिलिव्हरी झालेली आहे, 1.5 महिना झालेला आहे. तर त्यांना कोरोना वॅक्सिन देता येईल का बाळाच्या आईला, हा प्रश्न मला. नक्कीच सुभाषजी, फार महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे आम्ही वळणार होतोच. आपण हा एक सेपरेट प्रश्न ठेवलेलाच होता, परंतु त्यांनी विचारलाच आहे प्रश्न, तर त्या अनुषंगाने काय सांगाल? नाही, जितके जास्त प्रश्न येतील जरी कोरोना वॅक्सिनवर असेल आणि ह्याच व्यासपीठावर आपण त्यांना समजावून सांगू शकतो जास्तीत जास्त. तर डिलिव्हरी झाल्यावर आई बाळाचं स्तनपान करते, तर एक स्तनपान म्हणजे स्तनदा माता आहेत त्यांना हे वॅक्सिन देता कामा नये असं सांगितलं गेलेलं आहे सायंटिफिकली. म्हणजे जे ब्रेस्ट फिडिंग करतात आणि जे प्रसूत होणार आहेत किंवा प्रसूती म्हणजे प्रेग्नंट होण्याचं प्लॅनिंग करतायत त्यांना हे वॅक्सिन देता कामा नये. ओके. पण मग आता त्या अनुषंगाने सांगा की ज्या गरोदर आहेत किंवा ज्या प्रसूती, तर ह्याच्या बरोबरीनेच ना की जे प्लॅनिंग करतायत, कारण मॅडम लॉकडाऊनचा पिरियड होता, अनेक जणांची लग्न या काळामध्ये झालेली आहेत आणि बऱ्याच उलटसुलट चर्चा किंवा न्यूज किंवा माहिती आमच्यापर्यंत पोहोचते की अशा वेळी जर तुम्ही गर्भधारणेचं प्लॅनिंग करत असाल तर तो देखील विचार करून करायला हवा जर तुम्ही वॅक्सिन घेणार असाल. बरोबर आहे का हे? हो असेल, आणि त्यांनी स्वतः, कारण डिसिजन मेकिंग त्यांच्यावर असतं, त्यांनी ठरवलं असेल की, आणि ती वॅक्सिन खरं म्हणजे प्रेग्नेंट आणि ब्रेस्ट फिडिंग करताना नाही घेता येत, बरोबर, म्हणून ते योग्य नाही त्यावेळी आपण घेतलेलं. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढं एक सजेस्ट करू शकतो की कोणीही जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तरीही थोडं थांबा. हा, ते वॅक्सिन महत्वाचं आहे सध्या. हो. कुठल्याही प्रेग्नंट वुमननी पण सध्या त्याच्याकडे थोडंसं गांभीर्याने बघितलं पाहिजे. नीट त्या तिथल्या डॉक्टरांकडे चौकशी करूनच सामोरं ज्यांचे जे तिथले डॉक्टर किंवा शासकीय रुग्णालयात जिथे सेंटर्स आहेत जिथे वॅक्सिनेशन देतात तिकडे पूर्ण टीम असते, ते गाईड करतात, त्यानुसार त्यांनी सल्ला घेतला तरी चालेल. जास्त चांगलं. हो, जास्त चांगलं. नक्कीच मॅम, आपण लहान मुलांच्या वॅक्सिनेशन मध्ये संदर्भात जेव्हा बोलतो आहोत तेव्हा या सगळ्या वॅक्सिनेशनमुळे मृत्यू दर कसा कमी झालाय त्याची काही आकडेवारी आपल्याला देता येईल का? म्हणजे त्या अनुषंगाने काय की या वॅक्सिनचं महत्व कळेल की काय होतं त्या गांभीर्य त्या आजारांचं आणि आता त्याचं मृत्यू दर नेमकं काय स्थिती आहे त्याबद्दल काही सांगता येईल का? तर तुम्ही मृत्यूदर म्हटलं तसं इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणजे आपण असं आपल्या देशाची प्रगती कशी होते, कोणत्या म्हणजे त्याचा इंडिकेटर काय आहे
आपण काय विचार करतो की लिटरसी म्हणा, GDP म्हणा, पण सर्वात महत्वाचं इंडिकेटर आहे मृत्यूदर, म्हणजे इन्फंट मृत्यूदर, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. कारण हे जे अर्भक आहेत, ही मुलं आहेत, ते पुढे होणार आहेत, भावी नागरिक आहेत, ते प्रोडक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, ते जास्त पुढे काम करणार आहेत आपल्या देशासाठी. तर म्हणून तो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट जो मृत्यूदर आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि हा मृत्यूदर कमी करण्यासाठी बरेच म्हणजे फेरबदल करण्यात आले, बरेच डेव्हलपमेंट्स करण्यात आले. आपला जो युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम जे पुढे मी सांगणारच आहे, त्याच्यामध्ये पण टप्प्याटप्प्याने नवीन नवीन वॅक्सिन्स ऍड केले. कारण जसं जसं काळ बदलत जातो, आजार पण थोडे नवीन नवीन येतात. म्हणजे आपण कधीच विचार केला नव्हता की कोरोना पॅन्डेमिक येईल किंवा हे असं व्हायरस येईल, त्यानुसार हे वॅक्सिन आलं. म्हणजे हे जे ऍडिशन्स आणि डिलिशन्स होत राहतात. म्हणजे एक रोग गेला, म्हणजे आता स्मॉलपॉक्सचं उच्चाटन झालेलं आहे, त्या वॅक्सिनची गरज नाही आहे म्हणून ती वॅक्सिन काढली गेली. तर आता नवीन रोग आला तर ते नवीन रोगाचे वॅक्सिन्स ऍड होत राहतात आणि हे फार महत्वाचं आहे लक्षात ठेवण्यासाठी. तर त्यानुसार आपला मृत्यूदर आता बऱ्यापैकी म्हणजे पाश्चात्य देशाच्या तुलनेत तसा बराच आहे. म्हणजे पाश्चात्य देशात साधारण 5 ते 7 पर 1000 लाईफ बर्थ असा मृत्यूदर आहे. पण आपल्या भारतामध्ये सध्या 32 पर 1000 लाईफ बर्थ म्हणजे 32 आहे. म्हणजे अजून बरंच. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 19 आहे. तर असं इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे. म्हणजे इन्फंटचा अर्थ 1 वर्षापर्यंतची मुलं आहेत ती. अच्छा, त्याचा मृत्यूदर. दुसरा मृत्यूदर असा अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट. अंडर 5 म्हणजे 5 वर्षाखालीलचा जो मृत्यूदर आहे तो पण भारतामध्ये 40 पर 1000 लाईफ बर्थ, म्हणजे 1000 मुलं जन्माला आली तिथलं 40 मुलं दगावतात. तर हे मृत्यू कधी जास्त होतात तर एक तर जन्मता पहिल्या दिवशी किंवा पहिल्या 7 दिवसाच्या आत आणि पहिल्या महिन्यात. तर हे जे म्हणजे निओनेटल पिरियड जो आपण म्हणतो त्यामध्ये मृत्यू जास्त प्रमाणात होतात आणि पुढे नंतर दुसऱ्या वेगवेगळ्या आजारांनी मृत्यू होतात. तर हे मृत्यूदर कमी करण्यासाठी बराच प्रयत्न केला गेलाय. आणि आता मी चित्रफित दाखवते, त्यामध्ये खरंच तुम्हाला जाणवेल की म्हणजे आनंदाची पण गोष्ट आहे आणि आपल्याला खरंच चांगलं वाटतंय सांगायला की पोलिओची आता एकही केस भारतात नाहीये. म्हणजे 2014 साली 27 मार्च 2014 साली ते उच्चाटन केलेलं आहे पोलिओचं फक्त भारतामध्ये. म्हणजे सर्टिफिकेट मिळाले आहे भारताला. पण तरी सुद्धा काही देशांमध्ये जे एशियन कंट्रीज 2-3 देश आहेत त्यांच्यामध्ये थोडे पोलिओचे केसेस आहेत, काही व्हायरस आहे. त्यामुळे अजूनपर्यंत पूर्ण जगातून त्याचं उच्चाटन झालं नाही जसं स्मॉलपॉक्सचं झालेलं आहे. आणि खरंच मला म्हणजे आमचं टेक्स्टबुक आहे, पार्क टेक्स्टबुक ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन, त्याच्यामध्ये स्मॉलपॉक्सची ऑबिचरी आहे. म्हणजे आता हे सुरुवातीला ह्याचं उच्चाटन झालेलं आहे तसं. म्हणजे होपफुली पुढे काही वर्षांमध्ये म्हणजे काही काळामध्ये पोलिओ ह्याचं पण ऑबिचरी येईल, नक्की येईल अशी मला खात्रीच वाटते. आणि तर तुम्ही आता बघितलं सुरुवातीला 1987ला 28,000च्या आसपास केसेस आहेत. आणि खरंच म्हणजे पोलिओ हा आजार ना असा आयुष्यभर आपल्याला त्रास देणार आहे. म्हणजे त्या मुलांना दिव्यांग अवस्थेत बघून, कारण त्याने डिसॅबिलिटी होते पोलिओच्या याने. कॉम्प्लिकेशन म्हणजे डिसॅबिलिटी. आणि का ना म्हणजे असं की 2 थेंब आपण ते फक्त पोलिओचे घेतले. म्हणजे माननीय अमिताभ बच्चनने जी प्रोग्रेस ते रॅली चालू केली त्या संदर्भात 2 बूंद जिंदगी के, ते किती महत्वपूर्ण आहे. म्हणजे 2 बूंद घेतल्यावर आपलं आयुष्य म्हणजे आपण जे पुढे कॉम्प्लिकेशन्स होणार म्हणजे ते आपण टाळू शकतो. ते अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे. ती का टाळायची? त्याचं महत्व कळत नाही कधी कधी, किंवा त्याचं अज्ञान असतं किंवा त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचत नाही. ह्या सगळ्या कारणं असतील त्याच्या पाठीमागे. अशीच माहिती घेऊयात मंडळी. हरीश चौधरी अकोल्यावरनं आपल्याला फोन करतायत. ते काय प्रश्न विचारतायत बघूया. हॅलो हॅलो हॅलो. हा हरीशजी बोला. हा, माझ्या आई वडिलांनी कोवॅक्सिन घेतली 26 केले. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे त्या व्यक्तीला कोमॉर्बिडिटी काय आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे किंवा दुसरा काही आजार आहे की काहीच आजार नाहीये. आणि हे पण फार महत्वाचं आहे जाणून घेणं. व्यक्ती तितक्या प्रकृती हे तुम्ही खूप व्यवस्थित सांगताय मॅडम. आणि आत्ताच्या काळामध्ये हे कोरोनाच्या संदर्भात ते प्रकर्षाने जाणवते. मगाशी तुम्ही खूप छान मुद्दा सांगितला जो हरीशजींच्या प्रश्नाला उत्तर आहे खरं तर, की ते वॅक्सिन म्हणजे काय तर तेच विषाणू आहेत जे शरीरात सोडले. मग जर तुमच्या शरीरामध्ये ते
इम्युनायझेशन नसेलच, ती प्रतिकारशक्ती नसेलच, तर ते कुठेतरी दिसून येईल. तर फार घाबरण्यासारखं नाही असं आपण सांगूयात का त्यांनी? हा, ती लसच आपण घेऊन जगतोय ना, म्हणजे आपल्या शरीरात लस आहेच, खरंय. म्हणजे ते विषाणू आहेच, पण ते आपल्याला प्रोटेक्ट करतायत, संरक्षण करतायत आपलं. बरं, पण मग आता त्यांचा जो मूळ मुद्दा होता तो हा होता की आता जी दुसरं त्यांचं लस घेण्याची तारीख आहे, तर त्यांनी जाऊन ती घ्यायची का नाही घ्यायची? नाही, सध्या त्यांनी जरा थांबलं पाहिजे आणि त्यांनी जे त्यांचे डॉक्टर्स आहेत त्यांना म्हणजे ती टेस्ट करून त्यांना ते रिपोर्ट त्यांना दाखवावं लागेल आणि खात्री करून घेतली पाहिजे की नक्की काय आहे. बरोबर आहे. तर म्हणजे ते सल्ल्यानुसारच केलं पाहिजे. हरीशजी, म्हणजे मॅडम तुम्हाला थोडक्यात हे सांगतायत की तुमच्या डॉक्टरांशी एकदा सल्ला घ्या आणि मगच पुढे दुसऱ्या लसीकरणाच्या संदर्भामध्ये विचार करा. बरोबर आहे मॅम? हो मॅम, तुम्ही जे सांगत होतात की पोलिओ या संदर्भामध्ये आपण आकडेवारी सांगितलीत, खूप सकारात्मक आपल्याकडे एक चित्र आहे. तसंच इतर जे आजार आहेत, आणखी एक त्याला जोडूनच मला प्रश्न विचारायचा आहे मॅडम, की आम्ही ना कधी कधी म्हणजे हे जे 2 बूंद जिंदगी के तुम्ही सांगितलेत, काही वॅक्सिन्स हे ओरली देतात, काही वॅक्सिन्स हे इंजेक्शन्सच्या मार्फत देतात, तर हे का असं, म्हणजे तेही थोडंसं क्लिअर करता येईल का? तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगायची आहे. खूप आधी असं जेव्हा हे बेनिफिशरीज म्हणजे जे वॅक्सिन घ्यायला पालक येतात तेव्हा ओपीडी मध्ये वगैरे, तर ते विचारतात पोलिओ का इंजेक्शन लगाना, तर आम्ही त्यावेळी सांगायचो पोलिओचं इंजेक्शन नाहीये, पोलिओचे ओरल ड्रॉप्स दिले जातात. पण बघा आता काळ बदललाय आणि पोलिओचं इंजेक्शन आलेलं आहे, तर काळानुसार ते बदलतं. तर ते सॉरी, मला लक्षात नाही आला तुमचा प्रश्न. नाही, माझं म्हणणं हे होतं की असं का होतं की काही जे वॅक्सिन्स आहेत ते ओरली तुम्ही दिले जातात किंवा काही इंजेक्शन्सच्या माध्यमातून, ही वेगवेगळी माध्यमं का वापरली जातात? हो, हे महत्वाचं आहे, कारण प्रत्येक लस ही वेगळी असते, त्याचं बनवण्याची पद्धत वेगळी असते, त्याचं प्रिपरेशन म्हणा, त्याचं जे टेम्परेचर हे वेगळं असतं. त्यांना जिथे आपण ठेवतो, काही हीट सेन्सिटिव्ह असतात, काही लाईट सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे बीसीजी वॅक्सिन म्हणा तर ते काळ्या बाटलीतच असतं छोट्या. मिझल्स वॅक्सिन पण काळ्या बाटलीत, ते फ्रीज ड्राईड प्रिपरेशन असतात. म्हणजे वेगवेगळे वॅक्सिन्स असतात. आणि काही वॅक्सिन्स ओरली, म्हणजे कसं असतं की इंजेक्शन दिलं की त्याचा प्रभाव, ओरली दिलं की त्याचे 2-3 डोसेस होतात. काही इंजेक्शन्स दिले जातात की त्याचा प्रभाव जास्त होतो, काही ओरली दिलं सुद्धा त्याचा प्रभाव जास्त होतो. आणि त्याचं फॉर्मेशन जसं असतं, लिक्विड असेल तर ओरली, जे ओरल पोलिओ वॅक्सिन असतं, काही पावडर फॉर्म मध्ये असतं. म्हणजे प्रत्येक रूटचा प्रभाव असतो वेगवेगळा, त्यानुसार ते दिलं जातं. नक्कीच, माहिती अशीच घेणार आहोत मंडळी. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणासंदर्भात आज आपण सखोल माहिती घेत आहोत. डॉक्टर सुजाता लवंगारे मॅडम आपल्याला यावर माहिती देत आहेत. मॅम, लसीकरण म्हटलं ना की एक आम्ही बघतो की घरोघरी काही स्त्रिया, महिला किंवा पुरुष येऊन आम्हाला विचारतात, तुमच्या घरामध्ये लहान मूल आहे का, त्याचं वॅक्सिनेशन झालेलं आहे का. म्हणजे हा एक राष्ट्रीय प्रोग्रामचा भाग असतो का, आणि राष्ट्रीय इम्युनायझेशन शेड्यूल त्यामध्ये त्याच्यात काही समाविष्ट असतं का, त्या अनुषंगाने काही सांगता येईल का? हो, जे आपलं राष्ट्रीय इम्युनायझेशन प्रोग्राम म्हणजे सार्वत्रिक इम्युनायझेशन प्रोग्राम, लसीकरण कार्यक्रम, UIP ज्याला म्हणतात, तो साधारण 1975 सालापासून चालू आहे. आणि त्याचं स्वरूप वेगवेगळ्या वेळी बदलत गेलं थोडं. आणि त्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे अंगणवाडी वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, आरोग्य सेविका म्हणा, आशा वर्कर्स, नर्सेस म्हणा, जे घरोघरी जाऊन नवीन बाळ जन्माला आलं आहे का, मग त्यांना आठवण करून देणं की बाबा ह्या वेळेला तुम्ही या, म्हणजे ह्या दिवशी तुम्ही या, हा एक दिवस ठरलेला असतो. प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचा एक दिवस ठरलेला असतो. त्या दिवस आणि वेळ, त्यावेळी ते त्यांना सांगतात तुम्ही या आणि ही लस घ्या, आणि तुम्हाला ते कार्ड दिलं जाईल, ते प्रत्येक वेळी तुम्ही घेऊन या. आणि असं ती सुरुवात होते. म्हणजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर कोणत्याही बाळाचं लसीकरण राहिलेलं असेल तर त्यांना ती आठवण करून देणे फार गरजेचं असतं. तर सारखं ती जागृती करणं आणि त्यांना ते आठवण करून देणं की बाबा आता ह्यावेळी तुम्ही आला नाही तर पुढच्या वेळी तुम्ही नक्की या. म्हणजे कोणतंही बाळ लसीकरणातून वंचित राहिलं नाही पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं हा प्रोग्रामचा फार महत्वाचा भाग आहे. आपल्याला रवींद्र कुडाळकर जळगाववरनं प्रश्न विचारतात. हॅलो. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की दुर्गम भागातील महिला म्हणा, आदिवासी भागातील महिला किंवा झोपडपट्टी कामगार असतात तेथील महिला या कमी शिकलेल्या असतात किंवा त्यांना आपल्या मुलांच्या लसीकरणाबद्दल एवढी जागरूकता नसते, शिक्षणाअभावी कुणी मार्गदर्शन करणार देखील नसतं, कळतं पण वळत नाही. लसीकरणाचा फायदा होतो हे समजतं, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना त्यांच्याकडे तेवढे
लहान मुलांचं आपले लसीकरण सकारात्मक होत नाही, मग आजारपणं वाढतात. तर यातनं कसा मार्ग काढावा? नक्कीच फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे आधी दुर्गम भागामध्ये आदिवासी महिला असतील, सुशिक्षित नसतात, एकट्या महिला असतात, मुलांना संगोपन करतात, त्यांना या लसीकरणाचं महत्त्वच कळत नाही. अनेक डॉक्टर्स याच्यासाठी काम करतात मला वाटतं जाऊन आदिवासी म्हणजे भागांमध्ये. तुम्ही आता आधीच्या प्रश्नामध्ये पण तोच मुद्दा काढला. अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर्स, हे नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स, या सगळ्यांचा तो पण एक महत्त्वाचा भाग आहे की त्यांचे जे गैरसमज असतील ते पण दूर करणे. म्हणजे म्हणजे मी तुम्हाला लसीकरण म्हणजे स्तनपानाबद्दल बोलले की चीक दूध असतं आईचं, त्याला कोलेस्ट्रॉम म्हटलं जातं. हे बाळाचं पहिले लसीकरण मानलं जातं आणि बऱ्याच वेळा हे चीक दूध दूषित आहे म्हणून ते फेकून दिलं जातं. म्हणजे पण त्याच्यात इतक्या प्रमाणात इम्युनोग्लोबुलिन आणि प्रोटीन्स असतात आणि ते त्या बाळाला मिळत नाहीत. ते का गैरसमजामुळे. तर असे हे लसीकरणाबाबतीत जे गैरसमज आहेत ते वारंवार त्यांना सांगत गेले, त्यांना असे चित्रफित दाखवले किंवा आजार कसे होतात त्यांचे चित्र दाखवले, म्हणजे थोडा व्हिज्युअल इम्पॅक्ट पण होतो. तर ते फार महत्वाचं आहे. खरंय. मॅडम, आपल्या जे राष्ट्रीय कार्यक्रमाकडे आपण पुन्हा वळूयात की त्यामधले महत्वाचे मुद्दे आणखी काय सांगता येईल, अधोरेखित करता येतील? मी ते चित्रफितच दाखवते, त्यानुसार मी बोलता बोलता सांगेल की साधारण जन्मापासून बाळाचे जे लसीकरण आहेत म्हणजे BCG, 0 पोलिओ डोस, हिपेटायटिसचा डोस असतो पहिला डोस, 0 डोस म्हणतात त्याला, आणि नंतर 6, 10 आणि 14 आठवडे ह्यात पेंटाव्हॅलंट वॅक्सिन जे आहे ते आपण देतो. तर पेंटाव्हॅलंट वॅक्सिन म्हणजे काय आहे, ते आधी ट्रिपल हा शब्द खूप रुळलेला होता, पण आता ट्रिपल थोडा मोठा झाला असं म्हणायचं आणि त्याचं पेंटाव्हॅलंट वॅक्सिन झालेलं आहे. त्यामध्ये त्यात 5 वॅक्सिन एकत्रित आहेत. डिप्थेरिया म्हणजे हे घटसर्प, टिटॅनस म्हणजे धनुर्वात, पर्टिसिस म्हणजे डांग्या खोकला, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा आणि हेपेटायटिस बी, हे 5 ह्याचं लसींचं एकत्रित केलेलं वॅक्सिन आहे. तर हे 5 वॅक्सिन्स एकत्रित दिले जातात. त्याच्याबरोबर OPV पण वॅक्सिन दिलं जातं. तर हे वॅक्सिन 6, 10, 14 आठवडे दिलं जातं आणि नंतरचं 9 महिन्याची गोवरची लस असते. 9 महिन्याची गोवरची लस असते. चित्रफित तर दाखवा. नक्कीच, आपण आता स्क्रीनवर बघू शकतो. 9 महिन्याची लस असते गोवरची, त्यासोबत व्हिटॅमिन A हे दिलं जातं. पण ह्यात थोडा आता बदल झालेला आहे. मी तुम्हाला सांगितलं टप्प्याटप्प्याने बदल होतो. त्यात गोवर बरोबर MR वॅक्सिन पहिला डोस 9 महिन्याला दिला जातो, म्हणजे मिझल्स रुबेला वॅक्सिन आणि व्हिटॅमिन A असं एकत्रित दिलं जातं. MR वॅक्सिनचं काय महत्व सांगाल मॅडम, कारण त्याच्याविषयी खूप ऐकतो. काय महत्व काय त्याचं? मिझल्स आणि रुबेला वॅक्सिन म्हणजे रुबेला हा एक आजार आहे. जसा गोवर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे त्याचे जसे कॉम्प्लिकेशन्स होतात काय, तसा तो महत्वाचा आजार आहे. तसंच रुबेला आहे तो आजार लहान मुलांना होऊ नये मातेमार्फत, कारण त्याचे परिणाम भयंकर असतात. ते कंजेनायटल रुबेला सिंड्रोम म्हणतो. त्यामध्ये एक त्रिकूट असतं, म्हणजे हृदयाचे आजार, मग म्हणतो कानाने नीट ऐकू न येणे, न्यूमोनिया होणे, हे सगळे मॅल्फॉर्मेशन्स त्याच्यामध्ये असतात आणि त्याने म्हणजे पुढे पण बाळाला किशोर वयात म्हणा त्रास होतो. दुसरी गोष्ट अशी महत्वाची की ज्या किशोरवयीन मुली आहेत त्यांनाही हे वॅक्सिन मिळणं गरजेचं आहे, कारण पुढे त्या माता होणार आहेत आणि त्यांच्यामध्ये हे वॅक्सिनचे अँटीबॉडीज आधीच तयार होतात. म्हणून पुढे तेव्हा त्या प्रसूत होतात किंवा त्या माता होतात त्यावेळी ते जे अँटीबॉडीज आहेत ते बाळाला मिळतात आणि तिथे जेव्हा होणारे त्रास आहे त्याचं मूळ कुठेतरी मग ह्या लहानपणी दिल्या गेलेल्या वॅक्सिन मध्ये असं आपण म्हणू शकतो. मॅडम, आपल्याला गुजरात भरूच वरनं शुभांगी कुलकर्णी प्रश्न विचारतात. आधी त्यांचा प्रश्न घेते. हॅलो. आपला प्रश्न विचारा शुभांगी ताई. मला हा प्रश्न विचारायचा होता की वॅक्सिन देतो ना आपण लहान मुलांना, तर ते पेनलेस एक आहे आणि म्हणजे पेन होणार आहे का, बरोबर? तर मी म्हणजे पहिल्या मुलीला पण फार कन्फ्युज होते की पेनलेस द्यावं की म्हणजे पेन होणार द्यावं. तर ह्यामध्ये फार थोडं कन्फ्युजन होतं, बरेच वर्ष झालं. तर मला या बाबतीत काय सांगाल का प्लीज? बरं, नक्कीच. आपल्याला त्यांना काही प्रश्न विचारायचा आहे?
हा, म्हणजे तुम्ही कुठे घेतलं हे वॅक्सिन? म्हणजे शासकीय रुग्णालयात घेतलं की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये? त्यांचा फोन त्यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे मॅडम. परंतु एकंदरीतच तुम्ही जर एक सारासर आपण असं गृहीत धरलं की त्यांनी शासकीय रुग्णालयात घेतलं असलं तरी पण काय उत्तर द्याल त्याच्या संदर्भात? म्हणजे आता टप्प्याटप्प्याने म्हणतो ना की बदल होत चाललेले आहेत. म्हणजे आधी जे सिरिंजेस होते खूप आधी ते ग्लास सिरिंजेस होते, मग ते प्लास्टिकचे आले आणि आता ऑटो डिस्पोजेबल सिरिंजेस हे वॅक्सिनेशन मध्ये म्हणजे अक्षरशः इतकी सोपी पद्धत झालेली आहे. आणि त्यात जे इंजेक्शन्स आणि जे वॅक्सिन्स पण दिले जातात ते पेनलेस वॅक्सिन्स पण मिळतात. त्याचाही फायदा होतो. आणि खरं सांगू का, म्हणजे जे नर्सेस आहेत आणि हे इतके ट्रेंड असतात वॅक्सिन देण्यामध्ये, तर इतका असा काही बाळाला इतका त्रास होत नाही. दुसरी गोष्ट महत्वाची की आपण कमीत कमी प्रिक्स ठेवलेत. म्हणजे पेंटाव्हॅलंट वॅक्सिन म्हणा, ते आता 5 वॅक्सिन्स एकत्र आहेत. त्यामुळे बाळाला असं जे आपण आई अरे बापरे आता बाळाला दुसरी पण टोचणार, 2-3 प्रिक्स मिळतील, तसंही आता बंद झालेलं आहे. तर त्यामुळे पॅरेंट्सवर आहे, तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं तुम्हाला ती दक्षता हल्ली घेतली जाते. आता कोरोनाच्या संदर्भात मॅडम सुरुवातीला लोकांच्या मनामध्ये भयंकर भीती होती. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा काही लोकांनी घेतलं तेव्हा सांगितलं अगदी लक्षात सुद्धा आलं नाही इतक्या लवकर ते लसीकरण झालं किंवा काही वेदना झाली नाही, नंतरही काही साईड इफेक्ट किंवा त्रास झाले नाही. अनेकांचा असा अनुभव आहे. तर असे एक भीती किंवा गैरसमज असू शकतात या म्हणजे बऱ्याच वेळी जी काही भीती असते ते गैरसमजामुळे, सोशल मीडियावर चुकीचे काही मेसेजेस वाचल्यामुळे, त्यामुळे पण होतं. आणि ते नक्की आहे, म्हणजे ह्या व्यासपीठावर आपण हे शंकांचं निवारण करतोय तर हे उत्तम आहे असं मला वाटतं. मॅडम, तुम्ही हा विषय काढलाय म्हणून एक प्रश्न जो राहून जाऊ नये आजच्या कार्यक्रमामध्ये, मला असं वाटतं की गैरसमज आता सोशल मीडियामधनं ना वेगवेगळ्या अशा काही क्लिप्स आणि माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. जसं आपण गर्भावस्थेतल्या महिलेविषयी वगैरे बोललो, कोरोनाच्या लसीसंदर्भातला हा प्रश्न, तसंच एक फार व्हायरल होतीये एक क्लिप की मेन्सेसच्या वेळेस किंवा पिरियड्सच्या वेळेस पण लस घ्यायची नाही कोरोनाची. तर त्या संदर्भामध्ये काही खुलासा करता येईल का? हा, बरं झालं तुम्ही हा मुद्दा काढला, कारण हे खरंच आहे की सोशल मीडियावर हे आता पोस्ट व्हायरल होत आहेत, पण ह्यात काही सायंटिफिक बेस नाहीये, ह्याला काही तथ्य नाहीये. कारण मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे अगदी, आणि ती फार महत्वाची आहे. तर ती नैसर्गिक क्रिया होते, जसं बाळंतपण आहे तर तशी तीही नैसर्गिक क्रिया आहे, तसे मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे त्यावेळी वॅक्सिन घ्यायचं नाही हे अगदी चुकीचं आहे. काहीच काळजी करू नका. तुम्ही व्यवस्थित तुमचा आहार ठेवा, झोप व्यवस्थित असू द्या, हे सगळे बाकीचं तुम्ही काळजी घेतली तर तसंही तुम्हाला काहीच त्याचा बरोबर आहे. म्हणजे आता 18 वर्षांच्या पुढच्या सगळ्यांनी वॅक्सिन घ्यायचं आहे, तर त्यांनी अशा प्रकारचे कुठलेही गैरसमज आधी डोक्यातनं काढून टाकायचे आहेत वॅक्सिन. आणि खरं म्हणजे आताही जे वॅक्सिन्स ज्यांना आपण फ्रंटलाईन वर्कर्स म्हणा, डॉक्टर्स, सिनियर सिटीजन्स, त्यामधल्या काही महिलांना नक्कीच मासिक पाळी येतेच आहे, ते तर घेतलेलेच आहेत, त्यावेळी त्यांना काहीच त्रास झालेला नाही. बरोबर आहे. मॅडम, आपण जागतिक इम्युनायझेशन प्रोग्राम संदर्भामध्ये आता आपण आठवडा साजरा करत आहोत जागतिक पातळीवर, त्या प्रोग्राम विषयी थोडक्यात काही सांगता येईल का? तेच मी आधी सांगितल्याप्रमाणे सार्वत्रिक जागतिक इम्युनायझेशन प्रोग्राम किंवा जागतिक लसीकरण कार्यक्रम हा साधारण 1975 साली जागतिक आरोग्य केंद्राने चालू केला. आणि ते टप्प्याटप्प्याने म्हणजे ते लस ऍड होत गेल्या, काही लसी त्यातल्या काढल्या गेल्या. म्हणजे सुरुवातीला खरं सांगते तर टायफॉइड लस होती, ओपीव्ही आणि बीसीजी बरोबर. तर कालांतराने टायफॉइड बाजूला गेलं, मग मिझल्स ऍड झाली. मग वेगवेगळे वॅक्सिन जसे रोटा व्हायरस वॅक्सिन, कारण लहान मुलांमध्ये जुलाब होणं, या रोटा व्हायरसमुळे जुलाब जास्त होतात मुलांमध्ये, ही व्हायरस जास्त कारणीभूत आहे, म्हणून तसं तसं ते बदलत गेलं. मग मिझल्स रुबेला वॅक्सिन आली. काही स्टेट्समध्ये, म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त काही स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये जपानीज एन्केफेलायटिस वॅक्सिन आणि न्यूमोकोकल वॅक्सिन ही आपल्या शेड्यूलमध्ये आहे, पण महाराष्ट्रामध्ये ते अजून नाही आहे. नक्कीच. तर हे सगळे जे वॅक्सिन्स आहेत ते कालांतराने ऍड होत गेले. आणि आता 2020 साली ही कोरोना वॅक्सिन आली. म्हणजे प्रत्येक वर्षी बदलत जातं, न्यूमोकोकल वॅक्सिन, रोटा व्हायरस वॅक्सिन असं. नक्कीच. आपल्याला ललित पाटील जळगाववरनं प्रश्न विचारतात. हॅलो हॅलो ललितजी, आपला प्रश्न विचारा. चाळीसगाव, जळगाव जिल्हा, आपण प्रश्न विचारा, आपला संपर्क झालेला आहे. मॅडम, मला पण हॅलो हॅलो आपला आवाज येतोय ललितजी, सलग प्रश्न विचारा. मॅडम, मला आहे ना, एक 15 दिवसापूर्वी कुत्रा चावला होता, तर मी त्याचे डॉग बाईटचे ते 3 इंजेक्शन घेतलेले आहेत. बर. तर आता मला कोरोनाचं वॅक्सिनेशन घ्यायचं होतं, लस घ्यायची होती, त्याच्यासाठी काही दिवस जाऊ द्यावे लागतील का?
नक्कीच ललितजी, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं या अनुषंगाने एक प्रश्न माझ्याही मनात आहे मॅडम, की जेव्हा आमचं हे मुलांचं रेग्युलर वॅक्सिनेशन सुरू आहे, या काळामध्ये कोरोनाच्या काळात खूप खंड पडला, बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत, तर हे वॅक्सिन आणि जर कोणाचं असेल तर दुसरं कुठलं औषध किंवा हे सुरू राहू शकतं का सायमल्टेनियसली? बरं, मला हे महत्त्वाचं सांगायचं आहे की जरी कोरोना पॅन्डेमिक चालू आहे तरी हे इम्युनायझेशन सर्व्हिस ही आपली एसेन्शियल सर्व्हिसमध्ये म्हटलं जातं, म्हणून ती आमची ओपीडी चालूच आहे आणि चालूच होती आधीपासून, कारण तेही लसीकरण त्यात खंड पडू नये. हा, पण गैरसमज निर्माण होतात किंवा भीतीपोटी की आता बाहेर जाऊ की नको हॉस्पिटलमध्ये, पण सगळी तंतोतंत काळजी घेऊन ते वॅक्सिनेशन चालूच असतं. हा, फक्त त्याची ती काही सोशल मीडियावर पोस्ट आल्या किंवा काय त्याने घाबरून लोक येत नाहीत, त्यामुळे खंड पडतो. तर ते एक महत्वाचं आहे. नाही, पण आता हे ललितजींचा जो प्रश्न आहे की यांनी जो कुत्रा चावलेला आहे त्या संदर्भात मी बोलते की कुत्रा चावला आणि नॉर्मली एक वॅक्सिन आणि दुसऱ्या वॅक्सिन मध्ये 4 आठवड्याचं अंतर पाहिजे, कारण आधीच्या वॅक्सिनचे अँटीबॉडीज तयार होतात, तर दुसरं वॅक्सिन त्यावेळी आपण घेऊ शकत नाही आणि त्यामुळे एक महिन्याचं म्हणजे 4 आठवडे एवढं तरी अंतर ठेवलं पाहिजे. बर, पण मग त्या संदर्भामध्ये ते डॉक्टरांशी चर्चा करून डॉक्टरांशी चर्चा करूनच, पण 4 आठवड्याचं म्हणजे इव्हन इथेही लसीकरणामध्ये सुद्धा आपण जेव्हा वॅक्सिन्स देतो तेव्हा 1 महिन्याचं अंतर हे ठेवलं जातं. नक्कीच अशीच माहिती घेणार आहोत मंडळी, परंतु इथे घेते छोटीशी विश्रांती. लहान मुलांमधल्या लसीकरणाचं महत्त्व या विषयावर आज आपण सखोल चर्चा करत आहोत. डॉक्टर सुजाता लवंगारे मॅम आपल्याला यावर माहिती देत आहेत. मॅम, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही उल्लेख केलात की ह्या 4 आठवड्यांचा गॅप आवश्यक असतो. मुळात हा गॅप का घेतात आणि मग वेळेचं काय महत्त्व आहे त्या अनुषंगाने काही सांगता येईल का? हो, आता आपलं हे जागतिक म्हणजे नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल जे वेळापत्रक मी आधी दाखवलं होतं त्यामध्ये तुम्ही पाहिलं की काही 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे, तर हे फार महत्त्वाचं आहे आणि ते धरून म्हणजे बाळ 1 वर्ष होईपर्यंत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रोगांचे अँटीबॉडीज तयार होतात, तर त्यावेळी हे त्यावेळी घेणं महत्त्वाचं आहे. दुसरे आहे फॉर एक्झाम्पल रोटाव्हायरस. हे म्हणजे मला हे सांगायचं आहे की काही वॅक्सिन्स आहेत जे ओपीव्ही वॅक्सिन ते 5 वर्षापर्यंत घेऊ शकतो. जर आपण मिस केला डोस तर तो डोस त्याप्रमाणे मिस केला तर ते 5 वर्षापर्यंत घेऊ शकतो, किंवा डीपीटी वॅक्सिन तर जो डोस राहून गेला तर 7 वर्षापर्यंत घेऊ शकतो. हे तुम्ही त्या रुग्णालयात गेला तर त्यांच्याकडे ते एक वेळापत्रक असतं, कार्ड असतं, त्यांच्यावर त्यात डिटेल्स नमूद केलेले असतात. पण हे टायमिंग महत्वाचं आहे, कारण मी एक उदाहरण देते. रोटाव्हायरस वॅक्सिन जे आहे ते साधारण 32 किंवा 24 म्हणजे महिन्यापर्यंत किंवा बाळ 24 आठवड्यापर्यंत जे झालं तोपर्यंत त्यांना घ्यायचं असतं, त्याच्या पुढे नाही. म्हणजे 6, 10 आणि 14 आठवडे, त्याच्या पुढे म्हणजे 24 आठवडे, मॅक्झिमम 32 आठवडे, त्याच्या पुढे हे वॅक्सिन आपण देऊ शकत नाही, कारण मग आतड्यांचं जे हे असतं इंटरससेप्शन म्हणतो, कारण ते एक आतडी दुसऱ्या आतडीमध्ये जाण्याची शक्यता असते असं वर्तवलंय लिटरेचरमध्ये. त्यामुळे काही वॅक्सिन्स त्या वेळेनुसार घेणे गरजेचंच असतं. पण कदाचित समजा एक वॅक्सिन काही कारणास्तव राहून गेलं असेल तरी तुम्हाला ते पुढे घेता येतं, असं नाही की ते घेता येत नाही, पण त्याचाही विशिष्ट काळ आहे, कारण ते 5 वर्षापर्यंत ते बाळ असतं आणि पुढे ते किशोरवयीन होतं आणि नंतर ऍडल्ट्स होतात, तर त्यावेळी ते महत्वाचं असतं की त्याच वेळी त्यांना ती प्रतिकार शक्ती लाभली पाहिजे जी पूर्ण. मग या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपण असंख्य गोष्टी बघितल्यात, अनेक प्रश्न निर्माण झाले, तेव्हा हे जे रेग्युलर वॅक्सिनेशन होतं लहान मुलांचं त्याच्यामध्ये काय खंड पडला का हो मॅडम? काय एकंदरीत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम निर्माण झाला का? आणि झाला असेल, जर कोणाचं राहिलं असेल तर त्यांनी आता इथून पुढे कशा पद्धतीने जाऊन डॉक्टरांशी काही चर्चा करणं आवश्यक आहे का? त्या संदर्भात काही सांगाल? हा, म्हणजे कोरोना पॅन्डेमिकमुळे जे आता चालू आहे सध्या, तर सध्या तरी म्हणजे मी तुम्हाला आधीच म्हटलं की वॅक्सिनेशन सर्व्हिसेस चालू होते, पण कधी कधी भीतीपोटी म्हणा किंवा ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम म्हणा, लॉकडाऊनमुळे म्हणा, किंवा काही अजून सर्कमस्टन्सेस असतील किंवा गैरसमज, भीती, मनातली शंका यामुळे पण पोचले नसतील तिथे, तर ते वॅक्सिन राहून गेलं. म्हणून हे जागतिक जे हे इम्युनायझेशन वीक आहे त्याच्यामध्ये आपण हे फोकस करतोय जास्त, की ह्याच्यामुळे कोरोना वॅक्सिन बरोबर हेही लस घेणं अतिशय गरजेचं आहे आणि हे चालू आहे, ते तुम्ही आवश्यक घ्या. नक्कीच नक्की. मॅडम, जातात आपल्याला ते कार्ड दाखवायचं फार महत्वाचं आहे प्रेक्षकांना, की नेमकं हे कार्ड असतं, बऱ्याचदा त्याचं महत्व कळत नाही. थोडंसं ते कार्ड दाखवून काही सांगता येईल का? वेळ कमी आहे, अगदी थोडक्यात. हो हो हो, मी चित्रफित हे केलेली आहे, स्क्रीनवर आपण बघू शकतो. नक्कीच. त्या कार्ड विषयी काय सांगाल?
ठीक आहे, आपल्याला कार्ड लोकांना माहिती आहे, पण कार्ड विषयी सांगायचं म्हणजे असं प्रत्येकाला हे कार्ड दिलेलं असतं आणि त्यानुसार त्यांना दुसऱ्या लसीची तारीख दिलेली असते आणि हे कार्ड घेऊन जाणं आवश्यक असतं. पण काही कारणाने जर कार्ड राहिलं तर काळजी करू नये, त्यांच्याकडे पण रेकॉर्ड असतं त्या लसीचं आणि हे कार्ड घेणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे हे कार्ड व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं आहे. कार्ड दाखवण्या पाठीमागचा उद्देश हाच होता की अशा पद्धतीचे कार्ड तुम्हाला दिल्या जातात, तुमच्याकडे असतात, त्याचा नीट विचार करा, काळजीपूर्वक त्याचा वापर करा आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्याविषयीचं व्यवस्थित रेग्युलर जे शेड्यूल आहे ते फॉलो करणं फार महत्वाचं आहे. मंडळी, कसा वाटला कार्यक्रम? अवश्य प्रतिक्रिया कळवा. या पत्त्यावर आमचा पत्ता आहे, फेसबुक आहे www.facebook.com/DD सह्याद्री, ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. यूट्यूबवर हा कार्यक्रम आपण पुन्हा बघू शकता, तो पत्ता आहे www.youtube.com/DD सह्याद्री आणि ट्विटर अकाउंटवर जाऊनही आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. मॅडम, आज जागतिक नृत्य दिवसही आहे आणि आपण म्हणतो नृत्य म्हणजे आनंदाचं प्रतीक, तर हे अशा पद्धतीचं लसीकरण करून आपल्या आयुष्याला आनंदाच्या आणि नृत्याच्या समवेत आपण झोकून देऊयात असं म्हणूया. त्यामुळे लसीकरणाचं महत्त्व त्या अनुषंगाने सांगितलं. आपण आलात, खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मी सखी सह्याद्रीच्या वतीने मनापासून आपले आभार मानते. मी पण धन्यवाद देते मला इन्व्हाइट केल्याबद्दल. धन्यवाद मंडळी. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.